नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे सिलेबस आहे 12वी बायोलॉजीचा, या सिलेबसमधील 8वा जो टॉपिक आहे रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन इन ह्यूमन्स, त्याच्यामधलं आपण ह्यूमन रिस्पायरेटरी सिस्टीमबद्दल आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर आजचा जो क्लास आहे, या टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपण ह्यूमन रिस्पायरेटरी सिस्टीममधील जे काही पार्ट्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं इन शॉर्टमध्ये लाईन टू लाईन या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन आज बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. तर चालू करूयात. तर रिस्पायरेटरी सिस्टीम ब्रिंग्स अबाउट इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन अँड द एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स. ठीक आहे, तर रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये काय फंक्शन्स घडतात, जसे की इन्स्पिरेशन असतं, एक्सपायरेशन असतं किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस आपण करतो त्या ठिकाणी. इन्स्पायरेशन म्हणजे आपण श्वास घेतो, आत घेतो. एक्सपायरेशन म्हणजे श्वास बाहेर टाकतो. अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स. आपले जे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, फुफ्फुसांमध्ये जे ॲल्व्होलाइज असतात एकदम लोअर एंडला, तर त्या ॲल्व्होलाइजमध्ये काय होतं, गॅसेसचं त्या ठिकाणी एक्सचेंज होतं. म्हणजे आपण जो काय घेतलेला ऑक्सिजन आहे, फुफ्फुसामधून आलेला ऑक्सिजन जो आहे फुफ्फुसामध्ये, तो ऑक्सिजन काय होतो, आपल्या साईडला असलेल्या कॅपिलरीज किंवा ब्लड वेसल्स असतात ॲल्व्होलाच्या साईडला, त्या ब्लड वेसल्समध्ये काय होतो, ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि ब्लड वेसल्समधला जो काही कार्बन डायऑक्साईड असतो, जो RBC कॅरी करतात किंवा प्लाझ्मा कॅरी करतो, तो आपण काय करतो, रिटर्न माघारी घेत असतो आणि नंतर तो एक्सपायर करून बाहेर सोडत असतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिस्पिरेशन किंवा श्वासोच्छ्वास असे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. सो दीज आर दॅन ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड फ्रॉम लंग्स टू द डिफरंट टिश्यूज अँड पार्ट्स ऑफ द बॉडी. ठीक आहे, आता हे जे आपण घेतलेला जो ऑक्सिजन आहे किंवा जे गॅसेस असतात, ते गॅसेस काय होतात, आपल्या लंग्समधून ब्लड वेसल्समध्ये जातात शेजारच्या, आणि ब्लड वेसल्स थ्रू काय होतं, आपल्या लेफ्ट हार्टमध्ये, जो हार्टचा जो लेफ्ट पार्ट आहे, लेफ्ट आर्ट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जातो. लेफ्ट वेंट्रिकलपासून तो अख्ख्या बॉडीला त्या ठिकाणी पंप केला जातो. तरी जे डिफरंट टिश्यूज अँड पार्ट्स ऑफ द बॉडी जे आहेत, त्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला, टिश्यूजला काय होतो, हा नंतर ब्लड सप्लाय केला जातो. ब्लड सप्लायसोबत ऑक्सिजनसोबतच बाकी न्यूट्रिएंटसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. सो द रिस्पिरेटरी सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू अप्पर रिस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रिस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे, अप्पर रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत बघूयात आपण. त्याच्यामध्ये having external layers, nasal cavities, internal layers, nasopharynx, nose, throat and associated structures. ठीक आहे, थ्रोट अँड असोसिएटेड स्ट्रक्चर म्हणजे जे घसा आहे आपला, ठीक आहे, घशाच्या भोवताल जे काय टॉन्सिल्स वगैरे असतील, तो जो पार्ट आहे त्याला आपण असोसिएटेड स्ट्रक्चर्स असं बोलतो. सगळ्या गोष्टी या ठिकाणी रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये येतात. तर याचं अलग अलग आहेत फंक्शन, आपण खाली नंतर डीपमध्ये बघणार आहोत. सो द लोअर रिस्पिरेटरी सिस्टीम्स रेफर्स टू Lower respiratory system refers to the larynx, trachea, bronchi, bronchioles and lungs. ठीक आहे, ही आहे जी लोअर रिस्पिरेटरी सिस्टीम आहे. एक एक ऑर्गन्स आपण नंतर डीपमध्ये बघणार आहोत. तर ही आहे रिस्पिरेशन. तर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये बघूयात. जे डायग्राम या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, तर त्या डायग्राममध्ये अलग अलग पार्ट्सची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. नेझल कॅव्हिटी, नॉस्ट्रिल्स, त्यानंतर माउथ आहे, आपण तोंडाने श्वास घेऊ शकतो. लॅरिंग्स, फॅरिंग्स, त्यानंतर ट्रकिया आहे. ठीक आहे, ट्रकियाला दुसरं नाव विंड पाईप आपण असं म्हणतो. त्यानंतर राईट मेन ब्रॉन्कल्स आहे, आणि बाकी प्रायमरी सेकंडरी ब्रॉन्कल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि त्यानंतर त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये ब्रॉन्किल ट्री असं म्हणतो. ब्रॉन्किल ट्री, कारण ते ट्रीच्या आकारासारखं दिसतं, त्यामुळे ब्रॉन्किल ट्री त्याला आपण म्हणतो. त्यानंतर लेफ्ट लंग्स, राईट लंग्स, बाकी रिब केज वगैरे, डायफ्रॅगम वगैरे, हे सगळे त्या ठिकाणी ऑर्गन्स आहेत जे काय करतात, आपल्या रिस्पिरेशनला हेल्प करतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात नोजबद्दल. ठीक आहे, सो द नोज हॅज अ पेअर ऑफ स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड एक्सटर्नल लेयर्स ऑर द नॉस्ट्रिल्स फॉर एंट्री ऑफ द एअर इंटू द नेझल कॅव्हिटी. ठीक आहे, ज्या नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुडे असतात, त्या ठिकाणी नॉस्ट्रिल्स असतात, ज्या आपण एक्सटर्नली बघू शकतो, त्याला आपण नॉस्ट्रिल्स म्हणतो किंवा एक्सटर्नल लेयर्स असं म्हणतो. याचं फंक्शन काय आहे, जी एअर असते ती एअर काय करायची, नेझल कॅव्हिटीमध्ये एंट्री देण्यासाठी या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. सो नेझल कॅव्हिटी इज डिव्हिजिबल इंटू राईट अँड लेफ्ट नेझल चेंबर्स बाय मेसेथेमॉइड कार्टिलेज. एक कार्टिलेजपासून बनलेला आहे, बोन असतं थोडंसं कार्टिलेजिनस बोन, त्याला मेसेथेमॉइड बोन असं म्हणतो. सो इच नेझल चेंबर्स इज फर्दर डिवायडेड इंटू 3 रिजन्स. जे नेझल चेंबर्स असतात किंवा आपले जे नॉस्ट्रिल्स आहेत, तर ते नॉस्ट्रिल्स नाकपुड्या ज्या असतात त्या अलग अलग 3 वेगवेगळ्या रिजन्सनं बनलेले आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे, रिजन आहे, तो आहे वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल इट इज प्रॉक्झिमल पार्ट अबाउट द नॉस्ट्रिल. हा कसला पार्ट आहे,
प्रॉक्झिमल पार्ट आहे अबाउट द नॉस्ट्रिलच्या नंतरचा थोडासा पार्ट आहे तो आहे प्रॉक्झिमल. ठीक आहे. इट्स स्किन हॅज हेअर फॉर फिल्ट्रेटिंग एअर्स अँड ट्रॅपिंग द डस्ट अँड सस्पेंडेड पार्टिकल्स इनहेल्ड एअर. ठीक आहे. वेस्टिब्युलचं फंक्शन काय आहे, तर ते वेस्टिब्युल कुठला पार्ट आहे, आपण समजा सेल्फी कॅमेरा आपल्या मोबाईलचा ओपन केला आणि आपण सेल्फी घेताना आपण सेल्फी कॅमेरा नाकाकडे बघितलं, तर आपल्याला जेवढा पार्ट त्या सेल्फीच्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या नाकातला दिसतो आतला पार्ट, तेवढा पार्ट हा वेस्टिब्युलचा पार्ट असतो साधारणपणे जर विचार करायचा झाला तर. ठीक आहे. तर हा जो पार्ट असतो या पार्टमध्ये आपल्याला स्किनवरती हेअर्स बघायला भेटतील. ठीक आहे. इट हॅज हेअर्स फॉर फिल्ट्रेटिंग एअर्स. जे डस्ट पार्टिकल आपण जे धुळी जो श्वास घेतो आपण, ठीक आहे, जर श्वास घेतला तर श्वासमध्ये काही नुसता ऑक्सिजन आपण घेत नाही आहे, कारण त्याच्यासोबत बरेच बाकी डस्ट पार्टिकल, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय खूप साऱ्या गोष्टी आपण नाकामध्ये घेत असतो. तर त्याला ट्रॅप करण्यासाठी त्याला हेअर्स असतात जे काय करतात, फिल्ट्रेशनचं काम करतात. नेझल हेअर्स असतात ते फिल्ट्रेटिंग द एअर्स अँड ट्रॅपिंग द डस्ट अँड सस्पेंडेड पार्टिकल्स इन द एअर्स. जे घेतलेले पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये अनेक बॅक्टेरिया, व्हायरस काही असू शकतो, त्याला ट्रॅप करण्यासाठी त्या ठिकाणी नाकामध्ये केस असतात. त्याला आपण वेस्टिब्युलचा जो पार्ट म्हणतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे रिस्पिरेटरी पार्ट ॲक्च्युअल जो पार्ट असतो त्याला दुसरं नाव कंडिशनर पण आहे. कंडिशनर नाव का पडलेलं आहे, कारण कंडिशनर रिस्पिरेटरी जो पार्ट असतो तो काय करतो, आपण जी आत घेतलेली हवा आहे त्याला गरम करण्याचं काम त्या ठिकाणी तो पार्ट करत असतो. म्हणजे जे बॉडीचं रिक्वायर्ड टेम्परेचर आहे तो टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन करण्याचं काम किंवा ह्युमिडिटी त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी तो पार्ट करत असतो. कारण आपण जी घेतलेली हवा असते ती कधी कधी जास्त गरम असते किंवा कधी कधी खूप थंड असते, तर त्याला नॉर्मलाइज करण्याचं काम, बॉडी टेम्परेचरशी ॲडजस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी हा कंडिशनर पार्ट करतो किंवा रिस्पिरेटरी पार्ट करत असतो. तर त्याच्यामध्ये थोडंसं डीप बघूयात आपण काय म्हणता येतं. द मिडल थिन वॉल्ड हायली व्हेस्क्युलर पार्ट फॉर वॉर्मिंग अँड मॉइश्चरिंग द इनहेल्ड एअर. जी आपण हवा घेतलेली असते ती हवा मॉइश्चर करण्यासाठी किंवा वॉर्म करण्यासाठी त्या ठिकाणी खूप साऱ्या त्या ठिकाणी हा एक व्हेस्क्युलर पार्ट आहे. व्हेस्क्युलर म्हणजे त्या ठिकाणी खूप सारं एक नेटवर्क असतं ब्लड वेसल्सचं, बारीक बारीक कॅपिलरीज त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर तो पार्ट काय करतो, कारण तिथून जर ब्लड सप्लाय फुल फ्लोमध्ये झाला तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली त्या शेजारचा जो पार्ट आहे तो गरम होणार आहे. त्यामुळे त्या हवेला वॉर्म करण्यासाठी हा रिस्पिरेटरी पार्ट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यानंतर जो नेक्स्ट आहे ऑल्फॅक्टरी ऑर द सेन्सरी चेंबर. जो नेक्स्ट थर्ड पार्ट आहे याच्यामध्ये नोजमध्ये तो आहे ऑल्फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबर. जो ऑल्फॅक्टरी पार्ट आहे, ऑल्फॅक्टरी म्हणजे काय, ऑल्फॅक्टरी जी नर्व्ज असते त्याचं फंक्शन काय असतं, टू सेन्स ऑफ स्मेलचा जो सेन्स असतो तो ब्रेनकडे पाठवण्याचं काम ऑल्फॅक्टरी नर्व करत असते. जो ऑल्फॅक्टरी पार्ट आहे थोडासा अप्पर मोस्ट पार्ट आहे. आपला जर नाकाचा भाग बघितला, ज्या ठिकाणी डोळा आणि नाक त्या ठिकाणी अटॅच दिसतो आपला दोन ठिकाणी, त्याच्या आतल्या साईडला थोडंसं वर गेल्यानंतर हा ऑल्फॅक्टरी सेन्सरी पार्ट असतो. द अपर मोस्ट पार्ट इज लाइन्ड बाय द ऑल्फॅक्टरी इपिथेलियम फॉर डिटेक्शन ऑफ द स्मेलचं डिटेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी हा ऑल्फॅक्टरी पार्ट असतो. तुम्ही पण कधी एक्सपिरियन्स घेतला असेल, ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं किंवा एखादं समजा आपण एखादा फुलाचा वास घे, ठीक आहे, फुलाचा श्वास घे किंवा एखाद्या कुठल्या तरी वस्तूचा एक वास घेऊन बघ कसा आहे, आपण म्हणतो ना सेंटी आहे का काय आहे का, त्यावेळेस आपण छोटा श्वास घेतल्यानंतर आपल्याला कळत नाही नेमकं, आपण असं थोडंसं छोटा घेतलं कळत नाही, समजत नाही नेमकं कसा प्रकार सेंट आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, एक डीप स्मेल घेतो. ठीक आहे, एक डीप श्वास घेतल्याच्या नंतर नाकातून इनहेल केल्याच्या नंतर काय होतं आपल्याला कळतं, कारण तो जो पार्ट असतो हा थोडासा अप्पर साईडला वरच्या साईडला प्रेझेंट असतो, तिथपर्यंत हवा जाणं गरजेचं असतं. त्यानंतर नेक्स्ट फॅरिंग्स. सो फॅरिंग्स इज डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. फॅरिंगचे पण 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. नेझोफॅरिंग्स इज द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ दी फ्रॉम दी, ठीक आहे, हा जो आहे तो नेझोफॅरिंग्स आहे. जो नाकाकडला पार्ट आहे, अप्पर मोस्ट पार्ट आहे, तो आहे नेझोफॅरिंग्स. इज अप्पर मोस्ट पार्ट फ्रॉम द नेझल चेंबर. इट लीड्स इनटू ओरोफॅरिंग्स. ठीक आहे, ओरोफॅरिंग्स जो आहे तो खालचा पार्ट आहे, ज्या ठिकाणी नाक आणि आपला तोंड एक अटॅच होतं, तिथला पार्ट त्याला आपण ओरोफॅरिंग्स असं म्हणतो. इट इज कॉमन पॅसेज फॉर द फूड अँड एअर. दोघांसाठी कॉमन पॅसेज हा ओरोफॅरिंग्स असतो. ठीक आहे, दिस कंटिन्यूज बिलो ॲज द लॅरिंजोफॅरिंग्स. ठीक आहे, जो एकदम लोअर मोस्ट पार्ट आहे फॅरिंग्समध्ये तो असतो लॅरिंजोफॅरिंग्स. म्हणजे लॅरिंग्स आणि फॅरिंग्स दोघांच्या तिथला जो पार्ट आहे त्याला आपण लॅरिंजोफॅरिंग्स असं म्हणतो. सो बिटवीन द नेझोफॅरिंग्स अँड ओरोफॅरिंग्स इट इज द पॅलेट बोन. ठीक आहे, मध्ये एक पॅलेट बोन असतं आपल्या याच्यामध्ये. पॅलेट बोन 2 प्रकारचे असतात, एक असतं सॉफ्ट पॅलेट आणि दुसरं असतं हार्ड पॅलेट. ठीक आहे, हार्ड पॅलेट जे असतं ते आउटर साईडला असतं, जे आपण तोंडामध्ये जरी साधं जरी बोट आपण घातला आरामशीर तरी पण वरच्या साईडला आपल्याला ते पॅलेट फील होतो, जो हार्ड पॅलेट असतो. पण आपण थोडं जर बोट जर आणखी जास्त आत घातलं
आणि वरच्या साईडला आत घातलं त्या ठिकाणी आपल्याला सॉफ्टनेस त्या ठिकाणी थोडासा फील होतो. तर त्या ठिकाणचा जो पार्ट असतो तो सॉफ्ट पॅलेटचा पार्ट असतो. तर हे मिळून त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये नेझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्सच्या मध्ये कुठलं बोन असतं, पॅलेट नावाचं बोन असतं. ठीक आहे, एक पॅलेट बोन आहे. त्यानंतर द फॅरिंग्स हॅज सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स कॉल्ड टॉन्सिल्स. ठीक आहे, त्यानंतर फॅरिंग्सच्या त्या ठिकाणी 2 टॉन्सिल्स प्रेझेंट असतात, सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स. आता टॉन्सिलचं फंक्शन काय असतं, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे असतात, बॅक्टेरिया वगैरे असतात, त्यांना ट्रॅप करण्यासाठी किंवा त्याला किल करण्याचं काम टॉन्सिलचं असतं, कारण एक लिम्फॅटिक सिस्टीमचा पार्ट आहे आणि किंवा एक एक इम्युनिटीचा पार्ट आहे टॉन्सिल. त्या ठिकाणी 2 टॉन्सिल, पेअर ऑफ टॉन्सिल त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. कधी कधी ज्यावेळेस आपला थ्रोट इन्फेक्शन वगैरे झालेलं असतं किंवा काय झालं असतं त्यावेळेस आपले डॉक्टर सांगतात आ करा, आपण मोठ्याने आ करतो. आ केल्यानंतर डॉक्टर काय करतात, आपल्या तोंडामध्ये बॅटरी किंवा फ्लॅश मारून बघतात. आजकाल जी पहिले जे डॉक्टर, जुने डॉक्टर असायचे, ते बॅटरी येल्लो कलरची फ्लेमवाली बॅटरी त्या ठिकाणी लावायचे. पण आजकाल डॉक्टर लोक बॅटरी वापरत नाहीत, डायरेक्टली मोबाईलचा फ्लॅश लावून बघतात काय झालं काय नाही. ठीक आहे, तर ते टॉन्सिल्स त्या ठिकाणी जर लाल झाले असतील किंवा सुजले असतील तर आपल्याला कधी कधी घशात गिळायला त्रास होतो. अशा वेळेस ते टॉन्सिल वगैरे आहेत का, वाढलेत का बघतात. मग टॉन्सिल जर वाढले असतील त्याचा अर्थ असा होतो काहीतरी आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, बॅक्टेरियल किंवा फंगल किंवा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन त्या ठिकाणी झालेलं, असा एक मिनिंग काढला जातो. एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे किंवा डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनसाठी किंवा असेसमेंटसाठी त्या ठिकाणी ते बघितलं जातं. तर हे टॉन्सिल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ज्यावेळेस टॉन्सिलचं इन्फेक्शन होतं, इन्फ्लामेशन किंवा रेडनेस त्या ठिकाणी होतं, आपण त्याला टॉन्सिलायटिस असं म्हणतो. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे लॅरिंग्स. लॅरिंग्सचा पार्ट आहे, इट इज कॉल्ड व्हाईस बॉक्स. सो द पार्ट ऑफ द रिस्पायरेटरी ट्रॅक्ट विच कंटेन्स वोकल कॉर्ड प्रोड्युसिंग साऊंड. ठीक आहे, जे वोकल कॉर्ड असते त्या ठिकाणी प्रेझेंट असते लॅरिंग्सच्या वर, ते काय करते, साऊंड प्रोड्यूस करते. आपण जे बोलतो वगैरे ते वोकल कॉर्डच्या थ्रू होतं. सो द लॅरिंग्स एक्सटेंड फ्रॉम द लॅरिंजोफॅरिंग्स टू द हायोइड बोन टू द ट्रकिया. ठीक आहे, आता हायोइड बोन जे आहे ते बोन या ठिकाणी एक बोन असतं जे आपल्या लॅरिंग्सच्या खाल्ल्या साईडला आहे. ठीक आहे, एक एक थोडंसं एक सी आकाराचं, सी टाईप यू आकाराचं असतं. तर ते बोन ज्यावेळेस सुसायडल वगैरे अटेम्प्ट केले जातात त्यावेळेस ते बोन काय होतं, फ्रॅक्चर होतं नॉर्मली. तर ते त्या ठिकाणी हायोइड बोन त्या ठिकाणी प्रेझेंट असतं, सस्पेंडेड असतं. या ठिकाणी याला कुठल्याही प्रकारचं अटॅचमेंट नसते किंवा हे बोन दुसऱ्या कुठल्या बोनशी अटॅच नसते, एक हवेत असल्यासारखं बोन असतं, अटॅच असतं. पण त्याला बाकी लिगामेंट्स वगैरे काय करत असतात, त्या ठिकाणी त्याला अटॅच करून ठेवतात त्या बोनला. सुसायडल अटेम्प्टमध्ये फ्रॅक्चर होतं किंवा हे जे बोन आहे ते, जे हायोइड बोन आहे ते बोन काय करतं, आपली जी टंग आहे टंगला अटॅच असतं, ते टंगला सपोर्ट देण्याचं पण काम त्या ठिकाणी ते बोन करत असतं. तर ते हायोइड बोनच्या एक प्रेझेंट असतं बोन. इट इज हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेजिनस प्लेट्स हेल्ड बाय मेम्ब्रेनस अँड मसल्स. आता हे जे स्ट्रक्चर असतं लॅरिंग्सचं ते कसं असतं, कार्टिलेजिनस प्लेट्सपासून बनलेलं असतं. जसं की सी टाईपच्या प्लेट्स असतात किंवा एक साधं एक सिम्पल प्लेट्स आहेत. कार्टिलेजिनस बोन, जसं आपलं कानाचं बोन आहे ते कार्टिलेजिनस बोन आहे, त्याला आपण इलॅस्टिकली असं लवचिक लवचिक करू शकतो. तशी आपली मान आहे, मानेचे पण जो आपला, तुम्ही हाताला हात टच लावून बघा त्या ठिकाणी घशाला, त्या ठिकाणी आपण त्याला ट्वीट इकडं तिकडं हलवू शकतो. ठीक आहे, कारण ते फ्रॅक्चर होत नाही आहे, ते कारण ते कशापासून बनलेलं आहे, कार्टिलेजिनसपासून बनलेलं आहे त्यामुळं. आणि ते जे असतं ते मसल्स आणि मेम्ब्रेनसपासून अटॅच झालेलं असतं किंवा त्याला चिटकून ठेवलेलं असतं त्यांनी. सो इंटरनली इट इज लाइंड बाय पेअर ऑफ फोल्ड्स ऑफ इलास्टिक वोकल कॉर्ड्स. So voice is produced by passage of the air between the vocal cords and the modulations created by the tongues, teeth, lips, nasal cavity. हे जे व्हॉइस प्रोडक्शन आहे हे कशामुळे होतं, वोकल कॉर्ड्समुळे आणि मॉड्युलेशन क्रिएटेड बाय द टंग्स. ठीक आहे, आपली जी जीभ आहे, जिभेपासून प्लस टीथ, आपण दाताची मुवमेंट करतो बोलताना. ठीक आहे, नॉर्मली किंवा लिप्स, आपली लिप्सची जेव्हा मुवमेंट होते त्यावेळेसच आवाज बाहेर पडतो. तुम्ही विचार करून बघा की तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही टंगच नाही हलवणार. ठीक आहे, टंग जर हलवली नाही तुम्हाला बोलता येणार नाही. तुम्ही जर टीथ नाहीत हलवली तुम्हाला बोलता येणार नाही, किंवा लिप्स बंद करून बघा तुम्हाला बोलता येतं की बोलता येत नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपला आवाज प्रोड्यूस करण्यासाठी हेल्प करतात, हे सगळे ऑर्गन्स. सो द लॅरिंग्स ओपन्स इन टू द लॅरिंजोफॅरिंग्स थ्रू द स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड ग्लॉटिस. ठीक आहे, ग्लॉटिसमध्ये पण इपिग्लॉटिस वगैरे असतं. सो दिस ओपनिंग ऑफ द ट्रकिया अँड द विंड पाईप इज गार्डेड बाय द लीफ लाईक फ्लॅप कॉल्ड इपिग्लॉटिस. इट प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रकिया. ठीक आहे, आता इपिग्लॉटिस इपिग्लॉटिस कधी बंद होतं, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जेवण करत असतो. ठीक आहे, जेवण करताना एखादा घास गिळताना किंवा पाणी गिळताना काय होतं, हा इपिग्लॉटिस नावाचा जो पडदा आहे तो डायग्राममध्ये खाली दाखवलेला आहे निळ्याच्यामध्ये. ठीक आहे, हा जो पडदा असतो तो फ्लॅप असते, ते फ्लॅप काय होते, बंद होतात. ठीक आहे, दोन्हीकडून दोन थोड्याशा फ्लॅप असतात त्या क्लोज होतात. आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस त्या फ्लॅप ओपन होतात. श्वास आपला बंद झाला तर आपण काय होतं, फ्लॅप बंद होतात श्वास स्टॉप केलं की. त्यामुळे आपण जेवण वगैरे करताना कधी कधी काय होतं, चुकून ठसका लागतो. ठसका का लागतो, कारण आपण जेवण करताना आपण काय करतो, श्वास घेत असतो. जेवण करताना काय, जेवण
घास गिळताना जर आपण श्वास घेतला तर काय होतं, घास काय होतं, श्वास घेतल्यामुळं ओपन होतं तर फ्लॅप आणि घास डायरेक्टली लंग्समध्ये जातो, त्यामुळे ठसका लागतो. तर किंवा कधी-कधी पाणी पिताना पण ठसका तसाच लागतो. आपण पाणी पित असतो, वर तोंड करून पाणी ज्यावेळेस आपण पित असतो, त्यावेळेस पाणी पिताना काय होतं, जे आपलं जे पाणी आहे, तर पाणी गिळताना पाण्याचा जो घोट आहे, तो गिळताना काय होतं, आपण श्वास घेतो, त्यावेळेस आपल्याला ठसका लागतो. त्यामुळे म्हणतात पाणी पिताना सावकाश प्यायचं असतं किंवा दमाने शांत एका ठिकाणी बसून पाणी प्यायचं असतं. तर ते इपिग्लॉटिसचं फंक्शन ते असतं, जे फूड पार्टिकल्स वगैरे असतात, त्याची एंट्री त्या ठिकाणी ट्रकियामध्ये होऊ देत नाही. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे ट्रकिया, जो लोअर पार्ट आहे तो आहे ट्रकियाचा पार्ट किंवा विंड पाईप आपण त्याला म्हणतो. ट्रकिया काय करतो, एअर पास करतो खाली लंग्सकडे. सो इट इज लॉंग ट्यूब 10 ते 12 सेंटीमीटर इन लेंथ. इट रन्स थ्रू द नेक, फ्रंट ऑफ इसोफॅगस अँड एक्सटेंड अप टू द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. ठीक आहे. त्याची ट्रकिया आहे, ट्रकिया 10 ते 12 सेंटीमीटर साधारणतः हा ट्रकिया त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. इसोफॅगसच्या समोरच्या साईडला आहे, जो बाहेरून आपल्याला दिसतो ना, तो असतो ट्रकिया. आपण जर घसा अशी मान एक्सटेंड केली आणि बघितलं तर जो आपल्याला फील होतं बाहेरचं स्ट्रक्चर, ठीक आहे, आणि थोडं रफ रफ टाईप स्ट्रक्चर असतं, ग्रूव्ज टाईप स्ट्रक्चर असतं, खालीवरी आकाराचं, तर ते स्ट्रक्चर आपल्याला फील होतं, ते स्ट्रक्चरला आपण ट्रकिया असं म्हणतो किंवा विंड पाईप असं म्हणतो. सो इट इज सपोर्टेड बाय सी शेप 16 ते 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज विच प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ द ट्रकिया. तर हा जो ट्रकिया आहे, जो विंड पाईप आहे, ठीक आहे, हा सी आकाराच्या वेगवेगळ्या 16 ते 20 रिंग्ज असतात, ठीक आहे. ट्रकेल रिंग आपण त्याला म्हणतो. त्या रिंग्सपासून काय असतं, ते काय होतात, कोलॅप्स होण्यापासून प्रिव्हेंट करतात ट्रकेल रिंग्स, आणि या सी आकाराच्या असतात. इट इज लाइंड इंटरनली विथ सिलिएटेड सिडो स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम. ठीक आहे. आता सिलिएटेड सेल्स म्हणजे कसल्या सेल्स, ज्या सेल्सवरती हेअर लॅक प्रोजेक्शन प्रेझेंट असतात, त्याला आपण सिलिएटेड सेल्स असं म्हणतो. तर ह्या सिलेटेड सेल्स त्या ठिकाणी ट्रकियामध्ये प्रेझेंट असतात. आणि ज्यावेळेस आपल्याला जो कफ रिफ्लेक्स वगैरे आपल्या येतात, तर ते कशामुळे येतात, त्या सिलिया प्रेझेंट असल्यामुळे होतात. लगेच ते सेन्स ब्रेनकडे पाठवतात. आपण ज्यावेळेस कधी चुकून एखाद्या वेळेस पाण्याचा घोट किंवा अन्नाचा एखादा कण आपल्या घशामधून ठेक आपण सीधा त्या ट्रकियामध्ये पडतो, त्यावेळेस त्या ट्रकियाला तो खाली जाताना घासतो, आणि घासल्यानंतर त्या ठिकाणी सिलिया जे प्रेझेंट असतात, त्या सिलियाला टच झाल्यानंतर जे एक सेन्स त्या ठिकाणी डेव्हलप होतो. मग आपल्याला एक कफ रिफ्लेक्स डेव्हलप होतो, आणि कफ रिफ्लेक्स डेव्हलप झाल्यामुळे जे आत चाललेलं जे काय फूड पार्टिकल्स आहेत, ते आपण ठसका देऊन काय करतो, बाहेर काढतो. तर हे सिलेटेड सेलचं फंक्शन ते असतं, कफ रिफ्लेक्स प्रोड्यूस करणं. दॅट ट्रॅप द अनवॉन्टेड पार्टिकल्स प्रिव्हेंटिंग देअर एंट्री इंटू द लंग्स, किंवा ते एंट्री लंग्समध्ये पण प्रिव्हेंट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आपण दुसरा बघणार आहोत, तो आहे ब्रॉन्काय. तर ट्रकिया झाल्यानंतर जो खालचा पार्ट असतो, तो ब्रॉन्कियाचा पार्ट असतो. सो द ट्रकिया डिवाइड्स इंटू राईट अँड द लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय ॲज इट रिचेस टू द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. ज्यावेळेस थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे आपला जो चेस्टचा पूर्णपणे पार्ट आहे, रिब केजच्या अंदरचा पार्ट, ठीक आहे, तर त्या पार्ट्सपाशी ज्यावेळेस त्या पार्टला आपण काय म्हणतो, हे जे ब्रॉन्काय असतात त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, याला आपण प्रायमरी ब्रॉन्काय आणि सेकंडरी ब्रॉन्काय असं म्हणतो. तर जे प्रायमरी असतात ते 2 असतात, राईट अँड लेफ्ट साईडचे मेन असतात. So the bronchi are supported internally by the C-shaped incomplete rings of the cartilage. C-shapeच्याच आकाराच्या याच्यामध्ये पण असतात, पण ते इनकम्प्लीट रिंग असतात, पूर्णपणे गोल टाईपमध्ये रिंग नसतात, इनकम्प्लीट असतात, थोडं आउटर साईडलाच असतात. बाय द सी शेप द प्रायमरी ब्रॉन्काय डिवायडेड टू फ्रॉम सेकंडरी टर्शरी ब्रॉन्काय विच लीड्स इन टू द टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग इन टू द ॲल्व्होलाई. आता हे जे ब्रॉन्कियल ट्री आपण ज्याला म्हणतो, तर ते ब्रॉन्कियल ट्री या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायमरी ब्रॉन्काय असतात. प्रायमरी ब्रॉन्कायचे 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. जे ब्रॉन्काय असतात त्याचं डिवाइड 2 पार्टमध्ये होतं. प्रायमरी ब्रॉन्काय, प्रायमरीमध्ये लेफ्ट आणि राईट प्रायमरी ब्रॉन्काय, ठीक आहे. लेफ्ट आणि राईट प्रायमरी ब्रॉन्कायचं पण आणखी 2 याच्यात डिवाइड होतं. सेकंडरी लेफ्ट ब्रॉन्काय आणि सेकंडरी राईट ब्रॉन्काय, ठीक आहे. सेकंडरी ब्रॉन्कायचं पण आणखीन खाली टर्शरी ब्रॉन्कायमध्ये डिवाइड होतं, ठीक आहे. टर्शरी ब्रॉन्कायचं नंतर टर्मिनल ब्रॉन्क्युल्समध्ये डिवाइड होतं. टर्मिनल ब्रॉन्क्युल्सचं नंतर ॲल्व्होलायमध्ये डिवाइड होतं, ठीक आहे. आणि खूप सारे ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट, त्याला आपण ॲल्व्होलाई असं म्हणतो. आता जे ब्रॉन्क्युल्स असतात, एक झाडाचं जसे फांदे असतात, एकाला दुसऱ्या फांदे असते, दुसऱ्याला तिसरी फांदे जोडले असते, तशा प्रकारचे स्ट्रक्चर एक ट्री जे असते तसं स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ॲट द एंड जसं ग्रेप लाईक स्ट्रक्चर असतं. ॲल्व्होलाई कशा असतात, जसं की ग्रेप्सचा जो द्राक्षांचा गड असतो, ठीक आहे, द्राक्षांचा जो गड असतो, द्राक्षांच्या गडासारखं स्ट्रक्चर आपल्या ठिकाणी एकदम लोअर एंडला पाहायला भेटतं, आपण ॲल्व्होलाई जसं म्हणतो. तर ते ॲल्व्होलायचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट असतं, आणि त्याच्यामध्ये सर्फॅक्टंट वगैरे असतात, जे की आयन्स वगैरे आपले जे ऑक्सिजन वगैरे आहे त्याला एक्सचेंज करण्यासाठी हेल्प करतात. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे लंग्स. सो these are the main respiratory organs of the humans. One pair of spongy elastic lungs are present in the thoracic cavity. Each lung is included and protected by a double
प्लुरल मेम्ब्रेन, आउटर परायटल, इनर विजरल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता हे जे लंग्स असतात आपल्याकडं 2 लंग्स असतात, एक लेफ्ट लंग्स, राईट लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसं. ठीक आहे. तर जे फुफ्फुसं असतात ते फुफ्फुसं पण 2 याच्यामध्ये आहेत, एक लेफ्ट आणि राईट. आणि या फुफ्फुसाच्या भोवताली एक आवरण त्या ठिकाणी असतं, मेम्ब्रेन असतं, प्रोटेक्टेड बाय द डबल प्लुरल मेम्ब्रेन्स. 2 प्रकारचे मेम्ब्रेन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात लंग्सच्या भोवताली. कारण आपलं ज्यावेळेस लंग्स एक्सपांड होतं, ठीक आहे, आपण श्वास घेतो, एक्सपान्शन होतं लंग्सचं, किंवा लंग्स छोटे होतात, त्यावेळेस श्वास घेतो सोडतो त्यावेळेस लंग्स लहान मोठे होत असतात. मग अशा वेळेस जर समजा हे बाहेर आउटर कव्हरिंग नसतील, ठीक आहे, त्याला मेम्ब्रेन्स नसतील, आउटर कव्हरिंग त्या ठिकाणी नसतील, तर काय होणार आहे, आपले जे लंग्स असतात ते डायरेक्टली आपल्या रिबकेजशी काय होतील, फ्रिक्शन होतील. रिबकेजशी फ्रिक्शन झाल्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी काहीतरी कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं त्या ठिकाणी एक मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. तर 2 प्रकारचे मेम्ब्रेन्स असतात, आउटर परायटल मेम्ब्रेन आणि दुसरं इनर जे असतं ते विजरल मेम्ब्रेन्स असतं. आणि 2 मेम्ब्रेनच्या मध्ये त्या ठिकाणी फ्लुइड आपल्याला बघायला भेटतं. सो बिटवीन द 2 प्लुरा इट इज प्लुरल कॅव्हिटी फिल्ड विथ द लुब्रिकेटिंग फ्लुइड कॉल्ड प्लुरल फ्लुइड. ठीक आहे. दोघांच्या मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट आहे, त्याला आपण प्लुरल फ्लुइड असं म्हणतो. तर ते फ्लुइड आहे, ते फ्लुइडचं फंक्शन असतं शॉक ऑब्झर्वर किंवा एक लुब्रिकेटिंग फंक्शन आहे लंग्सच्या दोघांच्या मध्ये. सो बिटवीन 2 प्लुरा इट इज प्लुरल कॅव्हिटी फिल्ड विथ लुब्रिकेटिंग फ्लुइड. इट इज सिक्रेटेड बाय द मेम्ब्रेनस. हे जे मेम्ब्रेन्स असतात आउटर इनर मेम्ब्रेन्स, हे काय करतात, ते प्लुरल फ्लुइड सिक्रेट करण्याचं काम करत असतात. So the right lung is larger and divided into 3 lobes while the left lung is smaller and divided into 2 lobes. आता जे राईट साईडचं लंग आहे ते 3 लोब्समध्ये डिवाइड झालेलं आहे. अलग अलग 3 त्या ठिकाणी लोब्स आपल्याला बघायला भेटतील. लोब्स म्हणजे काय, अलग अलग त्याचे सब पार्ट्स आहेत. लंग्समध्ये पण 3 त्या ठिकाणी लोब्स बघायला भेटतील. तर ते कुठल्या लंग्सला, राईट साईडचा. ठीक आहे. आता राईट साईडच्याला 3 का आहेत आणि लेफ्ट साईडच्याला 2 का आहेत, त्याचा आन्सर तुम्ही शोधायचा आहे. ठीक आहे. तर जे लेफ्ट साईड आहे, तर लेफ्ट साईडच्या खाली लिव्हर प्रेझेंट असतं. राईट साईडच्या खाली लिव्हर प्रेझेंट असतं. आणि जे लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईडच्या खाली आपलं हार्ट प्रेझेंट असतं. ठीक आहे. आता हार्ट थोडंसं वर असतं, त्यामुळं त्या ठिकाणी जे लंग्स आहेत ते छोटे असतात. लेफ्ट साईडचे लंग कसे असतात, थोडेसे साईजला छोटे असतात. राईट साईडचे लंग थोडेसे मोठे असतात. तर हार्टमुळे त्याला 2च लोब त्या ठिकाणी तयार झालेले असतात. सो इच लोब ऑफ द लंग्स हॅज द टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग इन अ बंच ऑफ एअर सॅक्स इच विथ 10 ते 12 अल्व्होलाई. ठीक आहे. प्रत्येक ब्रॉन्क्युल्सच्या एंडिंगला 10 ते 12 त्या ठिकाणी आपल्याला अल्व्होलाई बघायला भेटतात. अल्व्होलाई म्हणजे काय, ग्रेप लाईक स्ट्रक्चर आहे, जे आपण खाली आता बघणार आहोत. ठीक आहे. दीज आर थिन वॉल्ड लुब्रिकेटिंग स्ट्रक्चर्स. जे अल्व्होलाई असतात ते कसे असतात, थिन वॉल्ड असतात, लुब्रिकेटेड स्ट्रक्चर्स. लुब्रिकेटेड म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लुब्रिकेशन प्रेझेंट असतं, लाईक बंच ऑफ ग्रेप्स, जसे द्राक्षाचं हे आहे तसं त्या प्रेझेंट असतं, गडासारखं. इच अल्व्होलस इज सराउंडेड बाय द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज ऑफ द पल्मनरी आर्टरीज अँड व्हेन्स. ठीक आहे. जे अल्व्होलस आहे त्याच्या भोवताली कॅपिलरीज ऑफ पल्मनरी व्हेन्स त्या ठिकाणी किंवा आर्टरीज प्रेझेंट असतात. आता या आर्टरी का प्रेझेंट असतात किंवा व्हेन का प्रेझेंट असतात, कॅपिलरीज एक्झाम्पल कॅपिलरी का प्रेझेंट असतात, कारण जे आपण ऑक्सिजन घेतलेलं आहे ते ऑक्सिजन त्या ठिकाणी अल्व्होलाई थ्रू आपल्या कॅपिलरीमध्ये जातो. आणि कॅपिलरीमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर आपल्या अल्व्होलायमध्ये येतो. अल्व्होलायमध्ये आपण तहच आलेल्या मार्गाने रिटर्न त्याला माघारी नाकातून बाहेर सोडतो किंवा तोंडातून बाहेर सोडतो. ठीक आहे. तर त्यासाठी त्या कॅपिलरीज ते अल्व्होलायच्या भोवताली प्रेझेंट असतात. सो दिस हॅव हायली इलॅस्टिक वॉल मेड अप ऑफ सिंगल लेअर. आता हे जे अल्व्होलाई असतात ह्याचा जो वॉल असतो, जे मेम्ब्रेन्स साईडचे कव्हरिंग प्रेझेंट असतात, त्याच्या वॉल्स असतात ते कसे असतात, इलॅस्टिक असतात. इलॅस्टिक का असतात, कारण आपले जे लंग्स आहेत ते कंटिन्यूस लहान मोठे होत असतात, कॉन्ट्रॅक्शन किंवा लहान मोठे होत असतात, एक्सपान्शन वगैरे होत असतं. तर त्यासाठी त्याला इलॅस्टिक असणं गरजेचं आहे. जर समजा हे खालचे अल्व्होलाई जे इलॅस्टिक नसतील तर काय होणार, आपली जी रिस्पिरेटरी सिस्टीम आहे ती काय होणार, कोलॅप्स होऊन जाणार. म्हणजे आपले जे अल्व्होलाई आहेत ते काय होतात, जर समजा फ्लॅट झाले, त्या ठिकाणी लुब्रिकेशन प्रेझेंट नसेल किंवा ते इलॅस्टिक नसतील तर काय होतं, ते चपटे होतात. चपटे झाल्यानंतर जे ऑक्सिजन आहे तो आत जाऊ शकत नाही. त्यामुळे जी रिस्पिरेशनची जी प्रोसेस आहे, एक्सपान्शनची, लंग्स एक्सपान्शनची प्रोसेस होऊ शकत नाही. ठीक आहे. सो इट इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन्स ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यूज. देर आर नियर अबाउट 700 million alveoli in the lungs and they provide surface area for the exchange of gases. Near about 700 मिलियन त्या ठिकाणी अल्व्होलाइज प्रत्येक लंग्समध्ये प्रेझेंट असतात आणि ते फंक्शन काय करतात, एक्सचेंज ऑफ गॅसेस. ॲक्च्युअल जे गॅसेस एक्सचेंज त्या ठिकाणी होतं त्याला आपण अल्व्होलार एक्सचेंज असं म्हणतो किंवा
हे कशामुळं असतं, फॉर सरफेस एरिया त्याचा वाढला जातो, कारण त्या ठिकाणी एक्सचेंज गॅसेसचं करायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे या सिस्टीममधला तो आहे डायफ्रॅगम. So diaphragm is a muscular septum that separates the thoracic cavity and abdominal cavity. It is dome-shaped part and contraction it becomes flattened. आता हा जो डायफ्रॅगम असतो, डायफ्राम कसा असतो, हा आपली जी अबडॉमिनल कॅव्हिटी आहे खालचा पार्ट आणि आपली जी चेस्ट कॅव्हिटी थोरासिक कॅव्हिटी आहे, हा पार्ट 2 पार्टला डिवाइड झालेला असतो डायफ्रॅगम. आणि डायफ्रॅगमॅटिक मसल्समुळं किंवा डायफ्रॅगममुळं काय होतं, आपल्या बरंच त्या ठिकाणी रिस्पिरेशनचं जे मेन काम आहे ते फक्त ओनली अँड ओनली डायफ्रॅगममुळं होत असतं. कारण हा एक खूप मोठा पडदा त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, एकदम हार्ड असतो, मस्क्युलर असतो. तर त्या पडद्यामुळंच आपली जी चेस्ट आहे ती एक्सपांड होणं आणि रिलॅक्स होणं हे करण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं. तर अशा प्रकारे आपण याचं एक्सप्लेनेशन थोडंसं लाईन बघितलेलं आहे. जर नेक्स्ट आपला टॉपिक असेल तो मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशनचा, ॲक्च्युअली रिस्पिरेशन कसं होतं, इन्स्पिरेशन म्हणजे काय, एक्सपायरेशन म्हणजे काय, त्यानंतर इंटरनल रिस्पिरेशन कसं होतं, टिश्यू लेवलचं इंटरनल रिस्पिरेशन कसं होतं, याबद्दल आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.